20 तारखेला मी ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू या बूथवरती मतदार सुरळीत होतं की नाही पाहण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी MIMचे उमेदवार इम्तियाज जलील आले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या मतदारांना दमदाटी सुरू केली। तर त्या ठिकाणी एका महिलेचा त्यांनी हात धरून तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला। त्यावेळेस मी त्याला विरोध केला। विरोध केल्यानंतर तो म्हणे क्यों रे साले धेड़ के बच्चे ज़्यादा चरबी आहे क्या तेरे को, असं म्हणून मला त्यांनी अपमानित करण्याचा प्रयत्न केला। मला त्याच्यासोबत आलेला 10-12 गंजेती गुंड होते त्यासोबत, या गुंड लोकांनी मला त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासन त्या ठिकाणी माझं संरक्षण केलं। म्हणून मी त्याच्या विरोधात आज 21 तारखेला पुंडलिकनगर या पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या स्वरूपाचा मी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या विरोधात। हो, कारण त्या ठिकाणी मी ज्या महिलांना तो हात धरून बाहेर काढत होता त्या ठिकाणी मी विरोध केला। त्याच्यानंतर तो म्हणला की अरे धेड़ के बच्चे तू ज़्यादा चरबी आहे की तेरे को देखना पडेगा, असं म्हणून तो माझ्यावर धावून आला आणि त्याच्यासोबत असणारी जी 10-12 गुंड होती त्यांनी देखील धक्काबुक्की करण्याचा मला प्रयत्न केला। म्हणून त्या स्वरूपाचा मी तक्रार पोलीस स्टेशनला दिली आणि त्या पद्धतीने ती दाखल झाली आहे। नाही, असं कुठंच झालं नाही। तो त्याच्या तोंडूनच आम्हाला दलित नेते म्हणून सांगतोय। त्याला सगळं माहिती होतं की माझी जात कुठली आहे, त्यामुळे त्यांनी जातीय भावनेतून हे सगळा प्रकार केला। ज्या महिलेचा हात धरून बाहेर काढा ती देखील दलित आहे, परंतु ती सध्याला घाबरलेली आहे कारण तिचं लग्न 10 दिवसापूर्वी झालेलं आहे। त्याच्यामुळे तिचं नवीन संसार असल्यामुळे ती तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।